गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाही मराठी माझी मुंबई स्वच्छ मुंबई हे अभियान राबवते आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लोकशाहीची टीम थेट देवनारच्या डम्पिंग ग्राउंडचा आढावा घेण्यासाठी पोहोचली। तेव्हा जे वास्तव समोर आलेलं आहे ते मात्र आणखी भयानक आहे। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे जेव्हा देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यासंदर्भातलं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळावरती गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांची अडवणूक केली गेली। सुरुवातीला एका माणसाने येऊन आमच्या प्रतिनिधीला रोखलं आणि नंतर बघता बघता त्या ठिकाणी त्यांचा जमाव जमायला सुरुवात झाली। मात्र हा जमाव नेमका काय लपवू पाहतोय, असं काय दडले देवनारच्या या डम्पिंग ग्राउंडमध्ये, हाच खरा प्रश्न आहे। या सर्व प्रकारामुळे आता सस्पेन्स निर्माण झालेला आहे। काय घडलंय त्या ठिकाणी ते आधी आपण पाहूया। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सध्या मुंबईमध्ये स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई असं अभियान राबवत आहे आणि एकंदर याच अभियान राबवत असताना कुठे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा जीव जो धोक्यात आला आहे त्याचं कारण म्हणजे दुरावस्थेत गेलेल्या कचरा उचलणाऱ्या गाड्या। सध्या मी देवनार परिसरामध्ये आहे, इथे सुद्धा आपल्याला गाड्या पाहायला मिळत आहेत ज्यांची दुरावस्था आलेली आहे आणि अत्यंत भंगारात निघालेल्या गाड्या आहेत ज्या कितीतरी वर्षापासून या गाड्या वापरत आहेत। मात्र या गाड्यांची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेलेली नाहीये। त्यासोबतच या गाड्या ज्या नवीन गाड्या आणणं गरजेचं आहे त्यासोबतच कुठेतरी या गाड्यांचं एकंदर या गाड्या कुठे वापरत आहेत त्यासोबतच क्या तकलीफ है, क्या तकलीफ, किधर रहते तुम, किधर रहते हो, रहने का क्या मतलब है, रहते किधर हो, तुम रहते किधर हो तो बताओ। अरे तुम रहते किधर भाई, हाँ लेकिन रहते कहाँ हो, क्या करने आए, अरे क्या प्रॉब्लम है, क्या प्रॉब्लम क्या है, प्रॉब्लम क्या है, क्या शूट कर रहे, तो आप बताओ ना। हम लोग यहाँ रहते हम लोग रहवासी पूछ नहीं सकते आपसे, हाँ हम लोग पूछ नहीं सकते क्या आपसे, हाँ बिल्डिंग में क्या करेगा तू, कहाँ से आया वो तो बता। कौन से मीडिया से, कौन से मराठी, क्या, लेकिन काय के लिए इधर आया, घर किधर तेरा, घर क्यों जाइए आपको, तो काय के लिए आया इधर, जहाँ है वहाँ पे जाके ड्यूटी करने का ना, यहाँ क्या है, हाँ क्या देखते तुम लोग, करीब खाए खाते रहते, उनको तंग करने आ जाते, काम धंधा नहीं, दूसरा काम धंधा नहीं है क्या, आप अपना काम कीजिए। मैं क्या बोल रहा, आप काय के लिए आए वो तो बताओ ना, हम लोग पूछ नहीं सकते क्या, यहाँ रहने वाले हम लोग यहाँ रहने वाले लोग हैं। आपको कोई दिक्कत नहीं है, अरे आपको क्या दिक्कत नहीं, आप तो बताइए आपको क्या दिक्कत है। अरे मीडिया से आप हो लेकिन आपकी दिक्कत तो बताइए। हम हमारा काम करें। अरे आप तो अपना काम तो बताइए, प्रॉब्लम तो बताइए आप, क्या पता हम लोग हल करके देवे तो। कचरे का इशू है, कचरा कर्मचारी का सब्जेक्ट मान रहे हैं हम, अच्छा हमारा काम कर रहे हैं। तो यहाँ पे कचरे गाड़ी है क्या, सब जगह कर रहे हैं, सब जगह कर रहे हैं, यही काम है आप लोग का। यही काम नहीं है, रोड खराब है इधर पे, वो भी किया, हाँ फालतू काम हो रहे इधर पे, कचरा पड़ेगा वो काम नहीं उठाने का। हाँ कहाँ उठाए बताओ ना, कहाँ उठाए, हाँ कचरा कहाँ से उठाए, अरे हम बांद्रा से कर रहे, सब कर रहे, बांद्रा से करके आ रहे, ठीक है अपना एरिया संभाल ले। ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर, ही दमदाटी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं चाललंय तरी काय, ड्रग्सचा काळा बाजार तर त्या ठिकाणी होत नाही ना, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। सोबतच या संपूर्ण प्रकारानंतर लोकशाही मराठीकडून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठीचे हे प्रश्न पाहूयात। अडवणूक करणारे नेमके कोण आहेत, त्यांना नेमकी कसली भीती वाटली, गर्दुल्ले की त्याच कचरा गाडीवर काम करणारे कॉन्ट्रॅक्टर तर नव्हते, कचऱ्याच्या गाडीमध्ये नेमकं दडलंय तरी काय, देवनार मधील कचऱ्यामागे ड्रग्सचा व्यवसाय तर नाही, आणि या संपूर्ण प्रकरणी अधिक चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अशोक धात्रकही आपल्या सोबत आहेत। मी थेट आधी भालचंद्र शिरसाट आपल्यापासून सुरुवात करेल। एक मीडिया कर्मचारी जातो, मुंबईतल्या कचऱ्यासंदर्भातला भ्रष्टाचार असेल किंवा इतर गोष्टी उघड करण्याचा प्रयत्न करतो। कशा प्रकारची दमदाटी झाली हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं असेल आणि ऐकलंही असेल। मात्र डंपर असतील कचऱ्याचे, ते जातात कुठे, त्या कचऱ्यामध्ये नेमकं दडलंय काय, त्या गाड्यांमध्ये नेमकं दडलंय काय, आणि स्थानिक जर अशा प्रकारे दमदाटी करत असतील तर मग ड्रग्सच्या काळा बाजारासाठी या गाड्यांचा दुरुपयोग तर होत नाही ना, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। भालचंद्र शिरसाटजी, या सर्व गोष्टींसाठी कोण कारणीभूत आहे असं वाटतं, आणि हे कॉन्ट्रॅक्टर वर्षानुवर्ष हेच का करत आलेले आहेत? आज देवनार मध्ये एक कचरा भूमी आहे जिथले आपण दृश्य दाखवलीत। मुंबईतील बहुतांश कचरा हा देवनारला जातो, बरोबर, आणि देवनारच्या सभोवतालच्या वस्तीचं जर आपण नीटपणे तपासणी केली
तर या वस्तीमध्ये मुस्लिम बहुल असले तरी सुद्धा इथे बांगलादेशी, रोहिंगे यांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आपल्याला सापडतं. अनधिकृतपणे भारतात येऊन जर सुरक्षित राहायची जागा असेल तर या कचरा भूमीच्या आजूबाजूची जी वस्ती आहे, मुस्लिम बहुल वस्ती आहे, तिथे हे लोक राहतात आणि अर्थातच आपल्या उपजीविकेसाठी ते असे विविध अवैध धंदे करतात ज्याच्यामध्ये ड्रग्सचा सुद्धा समावेश आहे. बरं. आता हे कचराचा गाडी अडवणारा माणूस होता असं मला तरी वाटत नाही त्याच्याकडे बघून. बरं. कारण तो गाडीवरचा ड्रायव्हर आहे. कारण साधारणपणे गाडीवरच्या ड्रायव्हरला एक पोशाख असतो किंवा गाडीशी संबंधित आहे असं मला वाटलं नाही. कामगार हा तिथला स्थानिक आहे. तो वारंवार सांगतो मी तिथला स्थानिक आहे. म्हणजे त्याला जी भीती आहे या कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहिल्या त्याच्या आडून होणारा जो ड्रग्सचा अवैध धंदा आहे, इतर अवैध धंदे आहेत, या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्याला कुठेतरी भीती वाटली असेल. तुम्ही कचऱ्याचं सगळं शूटिंग करायला गेलात पण त्याला वाटलं त्यांचं काहीतरी अवैध धंद्याचं शूटिंग चाललंय आणि या भीतीपोटी त्याने हे ऑब्जेक्शन घेतलं. अत्यंत गंभीर प्रकार आहे. आज मुंबई शहरामध्ये अशा प्रकारे देशद्रोही कारवाया करणाऱ्या परदेशी नागरिकांचं घुसखोरी हा खरोखरच आता बंगालमध्ये उरली नाही, आसाममध्ये उरली नाही, थेट मुंबईपर्यंत ती पोचलेली आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला हा दिसतोय. बरोबर आहे भालचंद्रजी. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याचे अनेक कंगोरे समजावून तुम्ही सांगितले. यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अशोक धात्रकही आपल्यासोबत आहे. अशोकजी, मुंबईकरांचे प्रश्न नाही मांडायचे, त्यांचं वार्तांकन नाही करायचं तर मग आमच्या प्रतिनिधीनं काय करायचं? तिथे गेल्यानंतर जर अरेरावी होत असेल, मुंबईकरांचे प्रश्नही उपस्थित होऊ शकत नसतील आणि मुंबईकरांचे प्रश्न शोधत असताना जर अनधिकृत काही गोष्टी त्या ठिकाणी घडत असतील तर याला जबाबदार कोण? आणि जर असे नागरिक मुंबईमध्ये मुंबईकरांचीच गळचेपी करत असतील तर मग शांत राहायचं? अशोकजी. विशालजी, सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की एका ज्वलंत प्रश्नाकडे आपण जनतेचं लक्ष वेधलं. धन्यवाद. मग ती देवनार असो, गोवंडी असो, मानखुर्द असो, मुलुंड असो, ज्या काही कचरा भूमी आहेत, डम्पिंग ग्राउंड, त्या ठिकाणी ह्या ज्या काही अनैतिक असंविधानिक गोष्टी ज्या येतात, अँटी सोशल एलिमेंट्स, त्या थांबल्याच पाहिजे. सरकार शासन कोणाचंही असो, मी पक्षीय राजकारणात जाणार नाही, पण एक निश्चित सांगतो. आता माझे मित्र भालचंद्रजी शिरसाट, भारतीय जनता पक्षाचे, अतिशय त्यांनी त्यांचं परखड मत मांडलं. बांगलादेशीय, रोहिंगे हे आले. मला वाटतं भालचंद्रजी शिरसाट हे घाटकोपरचे आहेत, हाकेच्या अंतरावर आहेत या डम्पिंग ग्राउंड वगैरे. गेली 11 ते 12 वर्ष केंद्रामध्ये जे शासन आहे, राज्यामध्ये 9.5 ते 10 वर्ष जे शासन आहे, योगायोगानं म्हणा कसंही म्हणा, राज्याचं प्रमुख पद आणि गृहमंत्री, गृह खात्याची जबाबदारी या एका प्रमुख पक्षाकडे आहे. त्यांना अडवलं कोणी? फक्त दुखणं, फक्त बोट दाखवायचं. आपणाला जनतेने निवडून दिलं, मग कोणी असो. मी पुन्हा एकदा सांगतो, मी पक्षीय राजकारणावर बोलत नाही. त्यावर उपाययोजना आपण कधी करणार आहात? भालचंद्र शिरसाटजींना जेव्हा कळतं की त्या ठिकाणी रोहिंग्या आहेत, त्या ठिकाणी बांगलादेशी आहेत, त्या ठिकाणी एका विशिष्ट धर्माचे लोक आहेत, भालचंद्र शिरसाटजी आपण कृपा करा, आपले गृहमंत्री आणि राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांना सांगून एकदा त्यांना हा प्रश्न निकाली काढा ना. प्रश्न निकाली निघेल का भालचंद्र शिरसाटजी? प्रश्न 100% निकाली निघणार आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झालेले आहेत. मानखुर्द मध्ये जे भोंगे युक्त मानखुर्द होतं त्याला भोंगे मुक्त मानखुर्द आम्ही केलं. त्यावेळेला बोला ना अशोकजी. प्रत्येक अहो ऐका ना विशालजी, तुम्ही कोलाब्याला भालचंद्रजी, मी ऐकतोय. फक्त विषय भरकट होऊ नका. आपण आता बोलतोय कचरा भूमी
आणि अँटी सोशल असामाजिक तत्वावर. त्याला कुठेतरी कचरा- भोंगे हिंदू मुसलमान नेऊ नका, कृपया विनंती आहे. मुंबईकरांची या कचऱ्याच्या विळख्यातून आणि त्याच्या मागं दडलेले जर अनधिकृत धंदे असतील, बाहेरून आलेले लोक असतील, तर त्यांचा बंदोबस्त होईल का शिरसाटजी? 100% तो करतोय. आपण पाहाल, नक्षलवाद आता जवळजवळ संपुष्टात आलाय. या बांगलादेशी लोकांना शोधून त्यांचे जन्म प्रमाणपत्र त्यांना खोटी मिळालेली आहेत. सरकारातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी खोटी जन्म प्रमाणपत्र दिलेली आहेत. ती रद्द करून त्यांना उचलून बाहेर टाकण्यासाठी जवळजवळ मला वाटतं महाराष्ट्रभर एक चळवळ डॉक्टर किरीट सोमय्या यांनी चालवलेली आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर केवळ जन्म प्रमाणपत्र नाही, काही लोक घुसखोर आहेत, ते त्याच्याही पुढे गेलेले आहेत. मतदार यादीत पण त्यांचे नाव आहेत, दुबार नाव आहेत. या सगळ्यावरती आळा घालण्यासाठी, कारण यांना शोधणं फार सोपं नाही. हे काही सर्वसामान्य लोकांच्या बरोबर राहत नाहीत. हे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने दडून राहिलेले असतात आणि त्यांना एकेकाला हुडकून काढून सर्व बांगलादेशी, सर्व रोहिंगे, सर्व घुसखोर आणि सर्व दहशतवादी यांना शासन करणं, यांना या देशाबाहेर हाकलणं. बरं, शासन करावं ही राजकीय नेत्यांकडून आम्हाला असलेली अपेक्षा आहे. मात्र आज मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या देवनारमध्ये काय चाललंय हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सत्य काय ते तुम्ही शोधून काढावं. लोकशाही मराठी आणि आमची टीम देखील या संदर्भात आपल्या सोबतच आहे. धन्यवाद. वेळ काढून भालचंद्र शिरसाटजी आणि अशोक धात्रक, तुम्ही या ज्वलंत विषयावरती आपली मतं मांडलीत. मात्र पुढच्या काळामध्ये मुंबईकरांची सुटका व्हावी इतकी अपेक्षा मुंबईकर आणि सर्वसामान्य मुंबईकर तुमच्याकडून करतात. धन्यवाद आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.